तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आपलं डिजिटल स्टोअर .in या ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा कॅनवा या ट्युटोरियल व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनवाच्या काही डिझाईन्स असतील त्या कशा तयार करायच्या किंवा त्याचं बेसिक विंडोचं इंट्रोडक्शन याबद्दल आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे आता या ठिकाणी बघा, मी डायल टू मार्केट या ईमेल आय डीवरती मी काम करतोय। म्हणजे हा ईमेल आय डी मी लॉग इन केला आहे, पण थोडंसं मी आज काय करतोय, हा ईमेल आय डी न वापरता मी ज्या ईमेल आय डीवरती प्रीमियम व्हर्जन घेतलं आहे म्हणजे प्रो व्हर्जन घेतलं आहे तो ईमेल आय डी मी ओपन करतोय। हा ईमेल आय डी जो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी रिअल इस्टेट किंवा कोणतीही जर तुम्ही रेडीमेड टेम्पलेट शोधली तर या ठिकाणी प्रो असं आपल्याला मिळून जातं बघा या ठिकाणी। कारण माझा जो ईमेल आय डी आहे तो dial2market@gmail.com या ईमेल आय डीमध्ये मी प्रो व्हर्जन घेतलेलं नाही। मी पुन्हा एकदा इथं या ठिकाणी तुमच्यासमोर मी इथं विंडो ओपन करतोय आणि या ठिकाणी मी प्रतीक गुरु हा जो माझा ईमेल आय डी आहे या ईमेल आय डीनं मी लॉग इन करतोय। म्हणजे माझा मित्र आहे, त्या मित्राच्या ईमेल आय डीमध्ये आम्ही म्हणजे स्टाफच्या ईमेल आय डी थ्रू आम्ही कॅनवाचं व्हर्जन बाय केलेला आहे, परचेस केलेला आहे। आता या ठिकाणी इथं बघा, हा जो ईमेल आय डी तुमच्या समोर दिसतोय प्रतीक गुरु प्रतीक 529@gmail.com या ईमेल आय डीच्या माध्यमातून आम्ही प्रो व्हर्जन घेतलेलं आहे। या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम आपण ईमेल आय डीच्या माध्यमातून लॉग इन पाहिजे। आता ते प्रीमियम व्हर्जन कसं घ्यायचं, काय करायचं, त्याची प्राईस कशी असते मी आता लगेच सांगतोय। या ठिकाणी कॅनवा असं सर्च करा मी म्हटल्याप्रमाणे, पण मी परत सांगेन की तुम्ही तुमच्या ब्राउझरला ईमेल आय डीनं काय पाहिजे, लॉग इनच पाहिजे। या ठिकाणी परत कॅनवावरती इथं क्लिक करा, आपल्यासमोर इथं कॅनवा ओपन झालेलं दिसेल। चला आपण बघूया, मी म्हटल्याप्रमाणे प्रो कॅनवाचं काय प्राईस असते, प्रो कॅनवाची किती प्राईस असते, कसं असतं ते। तर ते इयरली 4,500 GST सहित जातात। म्हणजे 4,500 म्हणजे 4,500 असं इयरली त्याचं पॅकेज आहे। पण मित्रांनो, मी तुम्हाला एक लिंक पाठवेन, त्या लिंकच्या माध्यमातून अगदी खूप आणि खूप कमी पैशामध्ये तुम्हाला प्रो व्हर्जन मिळून जाईल की जो तुम्ही विचारही करणार नाही। यस मित्रांनो, हो मित्रांनो, तर मी लिंक पाठवेन तुम्हाला, त्या लिंकच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्येही मी देईन किंवा तुम्हाला तुमच्या जो आपला कोर्सचा जो प्लॅटफॉर्म आहे, आपला ॲडमिन पॅनल आहे, त्या ॲडमिन पॅनलमध्ये सुद्धा तुम्हाला मी लिंक देईन नक्कीच। किंवा जर तुम्हाला काही अडचण आली कॅनवाची, जर प्रो लिंक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपलाही मी सेंड करू शकेन, व्हॉट्सअप नंबरला तुमच्या। तर इयरली 4,500 असेल तर त्याच्यापेक्षाही अगदी कमीतल्या कमी अगदी पैशामध्ये आपण ते खरेदी करू शकतो। सो डोंट टेक केअर अबाउट दॅट। तर आता या ठिकाणी बघा, पण मी परत सांगेन, तुम्ही प्रो व्हर्जनसुद्धा बाय करत असताना तुम्ही कोणत्या ईमेल आय डीवरती ते प्रो व्हर्जन परचेस करणार आहे तोच ईमेल आय डी पाहिजे। म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे बघा ना, या ठिकाणी मी जर इथं माझ्या डायल टू मार्केट या ईमेल आय डीवरती आलो ना मी, तर इथं माझं फ्री व्हर्जन आहे। या ठिकाणी मी प्रीमियम व्हर्जन खरेदी केलेलं नाही, मी प्रीमियम व्हर्जन खरेदी केलं आहे ते या ईमेल आय डीवरती केलं आहे। म्हणजे बघा ना, आता या ठिकाणी मी रिअल इस्टेट अशा जर डिझाईन शोधल्या, पाहू शकता तुम्ही रिअल इस्टेट अशा जर मी डिझाईन या ठिकाणी शोधल्या, एंटर बटन प्रेस केलं, रिअल इस्टेट, इथं कॅनवा टेम्पलेटला क्लिक करायला मात्र मित्रांनो प्रत्येक वेळी विसरायचं नाही। या ठिकाणी रिअल इस्टेट कॅनवा टेम्पलेटला मी या ठिकाणी क्लिक केलं। बघा, आता आपल्या सर्वांच्या समोर रिअल इस्टेट या क्युरीच्या रिलेटेड आपल्याला रेडीमेड टेम्पलेट्स आपल्याला मिळून जातात। बघूया, थोडंसं इंटरनेट स्पीड कमी असेल तर त्याच्यावरती डिपेंड राहतं। बघा, आता या ठिकाणी रेडीमेड टेम्पलेट्स आता आपल्याला मिळून जाते। या ठिकाणी प्रो हा ऑप्शन निघून गेला, कारण हे प्रो व्हर्जन आहे। अगदी चांगल्या पद्धतीनं हे व्हर्जन आपल्या समोर आलेलं। आणि या ठिकाणी तुम्ही या माझ्या ईमेल आय डीवरती पाहू शकता, इथं प्रो म्हणजे हे तुम्हाला खरेदी करायला पाहिजे असं म्हणतं। आणि या ईमेल आय डीवरती जर तुम्ही माझ्या आला तर मला सगळे टेम्पलेट्स आता फ्रीमध्ये मिळाले, कारण मी प्रो व्हर्जन या ईमेल आय डीवरती मी खरेदी केलेलं आहे। मी म्हटलं आहे तुम्हाला की प्रो व्हर्जनची मी लिंक आहे ती मी तुम्हाला व्हॉट्सअप करेन नक्कीच। तर चला, आता अशा पद्धतीनं मी म्हटल्याप्रमाणे कॅनवाला इथं आलो आहे आपण। सर्वप्रथम कॅनवा ओपन केल्यानंतर म्हणजे गुगलवरती जाऊन कॅनवा सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं आता आपल्यासमोर कॅनवा येतं आहे। या ठिकाणी कॅनवाचा विंडो मी आपल्याला समजावून सांगतो। या ठिकाणी लेफ्ट पॅनलमध्ये होम, प्रोजेक्ट,
टेम्पलेट्स, ब्रँड, ॲप्स आणि क्लास वर्क. त्यानंतर इथं सर्च बॉक्स दिलेला आहे. व्हॉट विल यू डिझाईन टुडे, तुम्ही आज कोणती डिझाईन करणार आहात. इंस्टाग्रामच्या पोस्ट, सोशल मीडियाच्या पोस्ट, व्हाईट बोर्ड, प्रेझेंटेशन, सोशल मीडिया, व्हिडिओ, प्रिंटेबल्स, वेबसाईटच्या पोस्ट डिझाईन, अशा सर्व प्रकारच्या डिझाईन करू शकता. चला आज आपण आपला विंडोचा इंट्रोडक्शन घेऊया. होमला जर इथं तुम्ही आलात, होम तर काय नाही, canva.com या फ्रंट पेजवरती तुम्ही येता की जे तुमच्या आत्ता समोर आहे. या ठिकाणी मग इथं सर्च बॉक्स असेल, म्हणजे सर्च युअर कंटेंट अँड कॅनवाज, म्हणजे तुम्ही कॅनवामध्ये वेगळे टेम्पलेट सर्च करण्यासाठी तुम्हाला इथं सर्च बॉक्स दिलेला आहे. कॅनवामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीच्या डिझाईन तुम्ही तयार करू शकता हेही या ठिकाणी इथं दिलेलं आहे. मोअरमध्ये आपण आलो तर मोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल की खूप साऱ्या वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं इथं तयार करता येतात. बघूया आपण. पॉपअपच्या माध्यमातून इथं आपल्याला दिसेल सोशल मीडियाच्या डिझाईन्स असतील, प्रिंटेबल डिझाईन्स असतील. बघा आता या ठिकाणी कॉमन लेआउट, सायझेस, पॉप्युलर डिझाईन्स. त्यानंतर आपण या ठिकाणी इथं आलो तर ऑफिस बिझनेस कार्ड्स, ऑफिसच्या रिलेटेड, मार्केटिंग प्रमोशनच्या रिलेटेड, पर्सनल इव्हेंट प्लॅनिंगच्या रिलेटेड, पोस्ट, फोटोज अँड व्हिडिओज, म्हणजे अशा खूप सारे डिझाईन्स, व्हिडिओज आपण अगदी चांगल्या पद्धतीनं कॅनवामध्ये करू शकतो. या ठिकाणी जर नवीन ट्रेंडिंग कोणत्या डिझाईन कॅनवामध्ये आल्या तर व्हॉट्स न्यू सेक्शनमध्ये येतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या. आत्तापर्यंत आपण या अकाउंटमध्ये, म्हणजे जो तो तुमचा ईमेल आय डी आहे, या अकाउंटमध्ये आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या रिसेंट डिझाईन केल्या, काल परवा याच्या अगोदर कोणत्या डिझाईन केल्या, तर रिसेंट डिझाईन तुम्हाला इथं मिळून जातात. आता बघा या ठिकाणी मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या स्वतःच्या डिझाईन केलेल्या आहेत, कोर्सच्या रिलेटेड वगैरे, किंवा एनिथिंग विद्यार्थ्यांनी काय प्रॅक्टिस केलेलं आहे किंवा शिकणाऱ्या व्यक्तींनी काय या ठिकाणी या अकाउंटला प्रॅक्टिस केलं आहे, तर त्या रिसेंट डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर जर तुम्ही प्रोजेक्ट सेक्शनमध्ये आलात तर प्रोजेक्ट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे वेगवेगळे प्रोजेक्ट सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या फोल्डरच्या माध्यमातून ठेवू शकता. बघा आता मी या ठिकाणी प्रोजेक्ट सेक्शनला क्लिक केलेलं आहे. प्रोजेक्ट सेक्शनला म्हणजे जसं की आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरती ई ड्राईव्ह असतो, त्याच्या आतमध्ये आपण स्वतःचं फोल्डर तयार करतो, त्या फोल्डरला तो डेटा ठेवतो. किंवा आपण जर आता आपल्या मोबाईलवरती आलो तर मोबाईलमध्ये सुद्धा बघा वेगवेगळ्या प्रकारचे फोल्डर वगैरे असतात. तर बघा आता या ठिकाणी म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत कॅनवामध्ये ज्या काही प्रकारच्या डिझाईन तयार केल्यात, म्हणजे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. जसं की प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमच्या डिझाईनसाठी फोल्डर तयार करू शकता. जसं की आता मी या ठिकाणी इथं आपलं डिजिटल स्टोअर, डेली CS डिझाईन, अशा फर्निचरचं फोल्डर, अशा वेगवेगळे फोल्डर तयार केलेले आहेत. म्हणजे इथं शो मोअरला जर मी क्लिक केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे फोल्डर तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ असं समजा तुम्ही एक तुमच्या स्वतःच्या नावाचं फोल्डर तयार करायचं आहे, म्हणजे कॅनवामध्ये तुम्ही फोल्डर तयार करून त्या फोल्डरला ते डिझाईन, त्या फोल्डरला ते व्हिडिओ तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे सेव्ह करून ठेवू शकता. पाहिजे त्या वेळेला, पाहिजे त्या क्षणी तुम्ही ते ॲक्सेस करून घेऊ शकता. उदाहरणार्थ बघूया आपण. आता इथं प्रोजेक्टमध्ये मीच बघा आपलं डिजिटल स्टोअर नावाचं मी फोल्डर केले. त्या फोल्डरच्या मी आतमध्ये आल्यानंतर आत्तापर्यंत मी माझ्या डिझाईन या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत. जसं की DM वेबिनार, डिजिटल मार्केटिंग, 599 रुपयाचा कोर्स, असे वेगळे तयार करून ठेवलेले आहेत. किंवा परत मी आता या ठिकाणी परत मी प्रोजेक्टला इथं क्लिक करतो आहे. प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर परत मी आता दुसऱ्या कुठल्या तरी एका फोल्डरमध्ये जातो आहे. सपोज करा इथं खूप सारे आपण फोल्डर तयार करू शकतो. तुम्हाला पाहिजे तेवढे फोल्डर इथं वेगवेगळ्या प्रकारचे, आता VSP वेबसाईट डिझाईन नावाचं फोल्डर आहे, क्लोथिंग डिझाईन नावाचं फोल्डर आहे. तर असं तुम्ही करू शकता अशा प्रकारे. उदाहरणार्थ सपोज करा की माझं VSP क्लोथ स्टोअर आहे, तर इथं फोल्डरमध्ये येतो आहे. थोडक्यात काय, तुम्ही इथं प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाचं फोल्डर करू शकताय. टेम्पलेट्समध्ये आलात, बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हेच बघायचं आहे, फोल्डर कसं तयार करायचं आहे. तर आता बघा या ठिकाणी तुम्ही टेम्पलेट्समध्ये आलात तर तुम्हाला हजारो लाखो वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. बघा, ब्राउज बाय कॅटेगरी, प्रेझेंटेशन कॅटेगरीतले डिझाईन पाहिजेत, इंस्टाग्राम पोस्टच्या पाहिजेत, रिझ्यूम असेल, डॉक्युमेंट असेल. त्यानंतर आता या ठिकाणी डॉक्युमेंट, लोगो, व्हिडिओ, व्हाईट बोर्ड, फ्लायर, इन्फोग्राफिक इमेजेस, स्टोरी, ब्राउशर, यूट्यूब थंबनेल, इन्व्हिटेशन कार्ड, हजारो प्रकारच्या तुम्ही डिझाईन. बघा आता या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे टेम्पलेट्समध्ये जर आला तर टेम्पलेट्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तुम्हाला बघा वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या व्हिडिओ असतील, इमेज असतील, व्हर्टिकल डिझाईन, हॉरिझॉन्टल डिझाईन, बॅनर्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हजारो रेडीमेड टेम्पलेट्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे होममध्ये आलात तर फ्रंट साईड कॅनवाचा ओपन होईल. प्रोजेक्टमध्ये गेलात तर तुमचे स्वतःचे फोल्डर तयार करून तुम्ही त्या फोल्डरला त्या डिझाईन तुम्ही सेव्ह करू शकता, जेणेकरून इझिली तुम्हाला परत त्या फोल्डरमधल्या डिझाईन